आपली कोकणामाईची पद्धत असते की म्हणजे ते लग्नाच्या अगोदर तो करा भरून घेऊन येतो. हे बघा 4-5 कैऱ्या 6 कैऱ्या आहेत आणि 4 बोहे. तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन युनिक ब्लॉगमध्ये. आपण आलो गावाला. तुम्हाला तर माहितीच आहे, जसं की तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये कळतच असेल. तुम्हाला तर माहिती असेल लास्ट टाइम पण घर बघितलं असेल तुम्ही. आणि आता ह्या टायमाला लग्न आहे, सो लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात. बाहेर चालू आहेत गाणी, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येईल जास्त गाण्यांचा वगैरे आणि कॉपीराइट येण्याचा पण इश्यू आहे. चलो अभि तुम्ही ब्लॉग बना. हे बघा कोंबड्या, मोठ्या कोंबड्या तर बाबांनीच फोडली नाही. बघा ह्याच्यात पिल्लं आहेत, छोटी छोटी पिल्लं आहेत. हे बघा चिमुकली चिमुकली. हे बघा नीट नीट. हे बघ ती बघ घाण राहिली. बघ शेरू इथे काम करतोय, काका पण काम चालू आहे. तर मित्रांनो शेरू सोबत चाललोय इथे पाण्यावरती. कपडे धुवायचं काम भेटलं त्याला. हा पण बारक्या पाण्याची बॉटल घेऊन चालास की काय? या लाजतो की काय? काय बोललाच नाही. हा बघा नवरदेव. नवरदेव से हाय. मग तुझं टोकना कोण आहे? पक्का? तो तर नुसता पळत असतो. तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ती काकी आहे ना, त्या नवरदेवाच्या बॉडीला ऑइल लावते पुरी आणि त्याच्यानंतर आरती पण ओवाळणार आहे. तर मित्रांनो इथे बघा आता पताके लावायची तयारी चालू आहे आणि ह्या साईडला सुरुवात झाली पताके लावायला. बघा इथे हे बघा काका बांधतायत. हे पडला तू उचल जा. हे बघा मित्रांनो या दादाचंच लग्न आहे, तुषार आणि अक्षता. या दोघांचं मित्र नाही भाऊ आहे माझा. हे बघा सगळे काका मिळून इथे लावतात पताके. आणि हा बघा बघा पप्पा पण आहे तिथे, काका पण. तर मित्रांनो हे बघा इथून करा घेऊन येतात. आपली कोकणामाईची पद्धत असते की म्हणजे ते लग्नाच्या अगोदर तो करा भरून घेऊन येतात. तो खालून कड्यावरून करा भरून घेऊन आले जातात. असं वाजत गाजत घेऊन येतात पुरा प्रॉपर मध्ये. हे बघा वाटायची जागी जास्त खायला बसला इथे. मंथन बरोबर आहे ना? त्या मित्रांनो इथे बघा आता हळद लावतात आणि इथे सुरू होते आता. सॉरी इथं मंथनने हळद लावून झाल्याच्या नंतर आपण पण हळद लावून घेऊया दादाला. ब्लॉग हा लास्ट पर्यंत बघा, कारण का रात्री अजून धमाल करायची बाकी आहे, तो मिस करू नका तो.
मित्रांनो, जी काकाच्या खांद्यावरती जी फळशी आणि नारळ बांधलेले आहेत तो कुठे यूज होतो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नाही तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला कळणारच आहे कुठे यूज होतो. आता त्याची पूजा करण्यासाठी पुढे त्या साईडला चालतो आता. जसं की तुम्हाला सांगितलं पूजा करावी लागते, तर आता इथे पूजा करतात त्या फरशीची आणि नारळाची. तर मित्रांनो, इथं बघा नातवाला आईने मांडीवरती घेऊन बसले आणि त्याच्यावरून तो करा उतरला होता. साईडला आपलं जेवण वगैरे पण रेडी होतं. तर मग काय थोड्या टायमाने भेटूया आता सगळेजण बाहेर बसले त्या साईडला. मी त्या साईडला ब्लॉग नाही करत आहे बिकॉज गाणी लावले ना त्याच्यामुळे कॉपीराईटचा इश्यू येणार 101%. सो मी बॅक साईडला आलो या साईडला. सो जाऊया आता बाहेर आणि एन्जॉय करूया. हो, या साईडला नवरदेव आणि टोकना पण जेवायला बसला इथे आणि अशी पंगतपुरी बसले. तर मित्रांनो, या जेवायला इथे जेवण पण वाढलेलं आहे. तर मित्रांनो, चाललो इथे ह्याच्या घरासमोर खेळायला. बाईक मागून येतो. मित्रांनो, इथं बघा 4 काजू भेटलेले, हे तोडले डायरेक्ट हाताने. बघा पांड्या आणि अजून खाली पब्लिक आहे त्या साईडला. मित्रांनो, हे बघा 4-5 कैऱ्या 6 कैऱ्या आहेत आणि 4 हे काढलेले काजू. बघा हा जेंटलमॅन इथलेच काढलेले म्हणजे थोडाच अंतरावरती आहे. तर मित्रांनो, दुपारी जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग खेळत वगैरे होतो आणि आता झाले संध्याकाळ. सो आता हळदी चाललो. मी हा सदरा घेऊन आलो. सो आता हा घालूया आपण आणि देन मग भेटूया. तुम्ही तो ना बघा लुक आहे का चांगला, माहीत नाही मला चांगला वाटतंय का नाही. म्हणून नाईट व्ह्यू असा दिसतोय. इथे कॅमेरामन्स वगैरे आलेत आणि त्या साईडला इथे सगळा सेटअप चालू आहे यांचा. आणि ह्या साईडला इथे असं सजवलेला आणि हळद आता इथे ह्या साईडला होणार. हे बघा इथे मित्रांनो, या साईडला बँजोवाले पण आलेत आणि इथे सेटअप वगैरे चालू आहे यांचा. हे बघा हे सगळे स्टँड्स वगैरे लावतात, मशीन्स वगैरे आलेले आणि या साईडला फक्त सगळे त्यांचे इक्विपमेंट्स. तर मित्रांनो, आता सगळं मी ह्या माईकने रेकॉर्डिंग करणार कारण का आता माझा आवाज बिलकुल सुद्धा ऐकायला येणार नाही तुम्हाला. बाहेर बँजोचा सेट लागतोय आणि त्याच्यामुळे आता त्याचा एवढा आवाज सुरू होईल की माझं बोलणं काहीच ऐकायला नाही ना. तो याचा आपण इस्तेमाल करूया आणि जाणून घ्या याची पण मजा काय. मित्रांनो, आवाजच काय नव्हता, पूर्ण आवाज गेलेला, कान पूर्ण बहिरे झालेले. एवढं मस्त वाजलं. तर मित्रांनो, इथे आता नवऱ्याची पेटी भरणार आहेत. सो आपण बघूया कशी भरायची वगैरे असते ती. त्या साईडला आता बॅग भरतात समोर. सो आपण बघूया काय 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 करतात ते बघायचे आपल्याला. तर मित्रांनो, ह्या बॅगमध्ये ते उद्याला लागणार ते दागिने वगैरे प्लस बाकीचा जो सामान वगैरे लागतात ते नारळ सुपारी वगैरे जी क्रिया वगैरे करायची असे पद्धती वगैरे असतात आपल्या, ते सर्व जे सामान असणार आहे ते ह्या पेटीमध्ये म्हणजे ह्या बॅगेमध्ये भरलं जाणार आहे. आणि उद्या जेव्हा नवरदेव निघणार तिकडे लग्नासाठी सो त्या साईडला आपल्याला ही बॅग घेऊन जायची. पेटी झाली भरून पुरी. तरी पेटी तर भरून झाली. आता याची होणार आहे पूजा आणि आरती वगैरे ओवाळली जाणार आहे आणि कसं पद्धती वगैरे करतात ते तुम्हाला आता कळेल.
आपला घर आहे आणि ह्या घराच्या बॅक साईडला इथे जेवायला वाटतात आणि आपल्यासोबत हा कंटिन्यू आहे इज्जत दे इसको. हळदी डान्स झाल्याच्या नंतरचा लास्ट आय होप हा हळदीवाला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि ह्या पुढे पण अजून आपल्या गावचे व्लॉग्स येणार आहेत. आपली इथे जर्नी थांबलेली नाहीये. सो तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपली युट्यूबची फॅमिली ग्रो होईल. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हा बघा हा आंबा घेऊन जातोय, नंतर व्हिडिओमध्ये बघून